महाराष्ट्रातील लातूर येथे बांगलादेशी घुसखोर नागरिकांना बनावट जन्म दाखले देण्याचा घोटाळा उघडकीस आलेला आहे. लातूर येथे 2257 बांगलादेशी घुसखोर नागरिकांना अशा प्रकारचे बनावट जन्म दाखले देण्यात आले होते. या प्रकरणी नेमलेल्या समितीने असं सांगितलंय की लातूर तहसीलदार कार्यालयाने 476 बांगलादेशी नागरिकांना फक्त आधार कार्डच्या आधारे अशा प्रकारचे जन्म दाखले द्यावेत असे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिकेने तसे जन्मदाखले दिले सुद्धा. पण यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हे प्रकरण धसास लावल्यावरती अजून 2257 नागरिकांना अशा प्रकारे जन्मदाखले देण्यात आले आहेत असं उघडकीस झालं. अशा प्रकारचे जन्मदाखले आता कुठे कुठे दिले जात आहेत. जवळपास 50,000 लोकांची जन्मदाखल्यांची छाननी आता महाराष्ट्रामध्ये होणार आहे असं सांगितलं जात आहे. हे सर्व नागरिक हे 25 ते 60 या वर्ष वयोगटातले आहेत. हे सर्व बांगलादेशी नागरिक बनावट कागदपत्र तयार करून असे जन्मदाखले तयार करत आहेत असं उघडकीस आणून हिंदुस्थान पोस्टने यातला धोकाही सांगितला होता. तेव्हा अशा सर्व जन्मदाखल्यांची पडताळणी होऊन त्यातले जे बनावट आहेत ते रद्द व्हावेत अशी मागणी जनतेतनं होत आहे.